पंच पोहोचले नाही मैदानामध्ये. मुकुंद ना जाणार. जा 3 ओव्हर तर बा करायचे आहेत. राजन पाटील फिल्डिंगला चालले, ते अंपायरला चालले. स्वप्नील पण फिल्डिंगला आहेत. जा 2 पंच जायचं कोणतरी. मुकुंद पाटील चालले आहेत, त्यांना साथ देण्यासाठी कोणीतरी जा. ओंकार पाटील जा. ओंकारचा जरा उभा राहा. ओंकार. रुपेश चालला. रुपेश ओके. रुपेश चाललेला आहे. जरूर 8 संघामधून 3 लढती जिंकलेल्या आहेत सूरज पाटीलच्या संघाने आणि टीम क्वालिफाय झालेली आहे. संघाचं नाव आहे टीम वॉरियर्स 11. 3 सामने जिंकलेले आहेत आणि पहिला संघ ठरला आहे जो क्वालिफाय झालेला आहे. जरूर नक्कीच सिरीज महत्त्वाची नाही, इथून मात्र संघाला ट्रॉफी महत्त्वाची आहे. दोन पंच गेलेले आहेत, मुकुंद पाटील आणि सुरपेश पाटील. धन्यवाद. पहिल्याच बॉल अनसाइडला खेळला, गॅप मध्ये आहे. स्वप्नील धावतात चेंडूच्या मागे, चेंडू झालाय फरार, येतोय चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार आलेला आहे आणि दोन्ही संघांचा आपण विचार केला तर टीम आपण पाहतोय लिजेंड दोन्ही सामने हारलाय आणि एक एक मॅच जिंकले. मधुरच्या टीमने झेल उडालाय, संधी निर्माण होऊ शकते आणि झेल पकडलाय कोणी तर पप्पू कडू नावाजलेला खेळाडू आहे. त्याच्या नावावरती झेल जास्त आहेत षटकार चौकारांपेक्षा. अगदी 15-15 20 पावलं रनअप करून त्याने कॅच पकडलेले आहेत आणि आज पाहतोय इथे मात्र झेल पकडला गेलाय. महेश भोईर बाद होईल. 4 धावांनी ही पहिली विकेट संपन्न. लिजेंड खेळाडूमध्ये आपण गणेश पाटील यांना सुद्धा पाहू शकता. बच्चा या नावाने फेमस आहेत. अगदी 5 रात्री भोजनाची अतिशय चांगली रुचकर भोजनाची व्यवस्था त्यांनी केली. भोजन बनवताना वाढून देण्याचं कार्य तुमचं खूप महत्त्वाचं आहे, कारण सर्व करणं सर्व्हिस देणं खूप महत्त्वाची आहे. ती कामगिरी त्यांनी साधलेली आहे आणि कित्येक वर्ष कारगिल टीमकडून खेळत असताना विकेट किपरची भूमिका गणेश पाटील यांची खूप चांगली राहिलेली आहे आणि त्यांच्याच माध्यमातून आता आपल्याला खेळ पाहायला मिळू शकेल. बॅट्समन आलेला आहे तो मात्र विकास म्हात्रे. लिजंड खेळाडू, गणागती प्रहारी फलंदाजी त्याची राहिली आहे सातत्याने. तर दुसऱ्या बाजूने यशवंत पाटील असेल. पप्पू कडूचा पुढचा बॉल खेळण्यासाठी विकास म्हात्रे तयार. फ्लड लाईन्समध्ये खेळण्याची ही संधी वेगळीच आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल डावखुरी हाताचा गोलंदाज आणि डावखुरी हाताचा फलंदाज. बॉल मिस झालाय, बॉल डॉट आलेला आहे. जेवढे डॉट बॉल येतील तेवढा मात्र संघर्ष टीम आपल्याला पाहायला मिळू शकेल. संघ आहे मधुर कडूचा आणि टीमचं नाव आपल्याला पाहायला मिळेल थंडर. थंडर अगदी थंड शांत संघ. चांगला स्ट्रोक विकासच्या बॅटमधून आलाय. पायाच्या क्षेत्ररक्षक सज्ज आहे, झेल सुटलाय. एक तर झाले, दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण झाल्या. विकासच्या बॅटमधून आलेल्या 2 धावा. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 6 धावा. MH इथं आलेले आहेत महेंद्र जोशी. मोस्ट वेलकम. प्रवीण शेठ पाटील यांच्या वतीने आपलं मनापासून स्वागत असेल. त्याचबरोबर बलिराम आपल्याला आलेले आहेत. बलिराम पवार यांचंही स्वागत असेल व्यासपीठावरती. प्रवीण शेठ पाटील यांच्या प्रेमाकातर या ठिकाणी त्यांची उपस्थिती आपण पाहतोय. बॉल गेला मात्र या ठिकाणी डॉट. धावसंख्या स्थिरावली आहे.
6 धावा. पुन्हा एकदा बॉल सोडून दिला आता आणि पंचांचा इशारा आला वाईटचा. मुकुंद पाटील पंचांच्या भूमिकेमध्ये अगदी सकाळपासून आपण पाहिलं तर 1:15 वाजल्यापासून हे सर्वच पंच लिजेंड खेळाडू आज पंचांची भूमिका साकारतायत. काही ऑफिशियली पंच आपल्याला मिळाले नाहीत. थँक्यू सचिन वास्कर साहेब, आपण आलात त्याबद्दल आपलं मनापासून आभार असतील. आणि महेश भोईरची विकेट काढली ती मात्र पप्पू कडू याने. आणि हर्षल भगत हे मला मारून काय आणि हर्षल भगत 200 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या वतीने महेश भोईर यांची विकेट काढल्याबद्दल. एकमेकांना टसन देताना पाहतो आपण. मागच्या वेळेला सुद्धा पारितोषिक दिलं होतं 200 रुपयाचं. 500 रुपये दिलं होतं. येस 500 रुपये दिले होते. आता 200 रुपयाचं पारितोषिक पप्पू कडू यांच्या खात्यावरती जमा झालेत ऑनलाईन. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावली आहे 11 धावसंख्येवर. मधुरच्या हातामध्ये चेंडू असणार आहे. कॅप्टन इनिंग गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळू शकेल. मधुर, मयूर आणि अंकुर तिन्ही भाऊ आमचे सर्व कॅमेरामन PTCचे सर्व मेंबर चकित झाले आहेत. तिन्ही भाऊ सेम दिसत आहेत म्हणतात. वेगवेगळे दिसले तर समजत नाही कोण वायू कोण कोणाचं नावाचं आहे. मधुर, मयूर आणि अंकुर. पहिलाच बॉल यशवंत पाटीलसाठी होता. बॅटची काढा लागल्यानंतर बॉल गेला आहे शॉर्ट थर्डमॅनला. तिथे मात्र राजन पाटील होते मला वाटतं. एक धाव जोडली जाईल धावसंख्येमध्ये. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 12 धावा. हां जरूर. सर्व भोजन करून झालेले आहेत. अगदी चांगल्या छान रुचकर भोजनाची व्यवस्था गणेश पाटील बच्चा यांनी केलेली आहे. सर्वांनी भोजन करून घ्या. मात्र राममामा पाटील यांची उपस्थिती अजूनही आपल्याला पाहायला मिळालेली नाही कारगर प्रीमियर लीगमध्ये. पुढचा बॉल ऑन साईडला विकासच्या बॅटमधून आलाय चौकार. चौकाराने धावसंख्या पुढे सरकेल, पुढे वाढेल. ती मात्र 16 धावा. येस 16 धावसंख्या झालेली आहे. मधुरने आतापर्यंत 2 बॉल फेकलेले आहेत. मित कडू आता आपला मॅच झालेले आहेत. घरून फोन आला होता की मित कडू नावाचा कोण असेल तर त्याला घरी पाठवा. लकी ड्रॉमध्ये नाव असं आला तर लकी ड्रॉ दिला जाणार नाही. मग तर घरचे पण बोलतील तुझे की गेला होता काही घेऊन आला ना. इथे ट्रॉफी पण भेटली नाही तुला, काय भेटला नाही. चांबो मित कडू जा उद्या शाळा आहे जा. पुढचा बॉल पुन्हा एकदा विकास मात्रेसाठी असेल. चांगला स्ट्रोक होता मात्र बॅटच्या रडामध्ये आला नाही. ऑन साईडचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. तोपर्यंत दुसरीचा कॉल आहे की नाही जरूर नाही. धाव 1ने पुढे सरकत असताना धावसंख्या 17 आपल्याला पाहायला मिळू शकेल. 3 ओव्हरची मॅच. 3 ओव्हरच्या मॅचमध्ये आपण पाहू शकाल अर्धी इनिंग समाप्त झाली आहे. जवळजवळ 9 बॉल समाप्त झालेले आहेत. अजूनही मैदानामध्ये चांगली धावसंख्या उभारले आतापर्यंत लिजंड टीमने. ती दोन्ही सामने हारलेला संघ आहे. मात्र यावेळेस पाहूया मैदानावरती ही मॅच जिंकेल का. हे किती जिंकले माहिती आहे? 1 जिंकले हारलेत ना. आणि मधुरचा संघ मला वाटतं 1 जिंकलेले आहेत आणि 1 हारलेले आहेत. आता 2 जिंकल्यानंतर अजूनही चान्स असेल त्यांना. कशा प्रकारचा या ठिकाणी ड्रॉ असेल पाहूया आपण. चला मॅच चालू करा प्लीज. या दरम्यान सलमाननी आपण पाहतोय रामजी बेरांचे सुपुत्र राहुलजी बेरा, त्याचबरोबर ॲडव्होकेट भूषण पाटील थोडासा या ठिकाणी विसावा घेण्यासाठी जात आहेत. अंतिम सत्रामध्ये त्यांची उपस्थिती जरूर आपण पाहूया. इथे मात्र हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न केला गेला. त्याच दरम्यान मात्र सिंगल पूर्ण झाली. 1-1 धावेने काहीच होणार नाही. मात्र यशवंत पाटीलने आज बॅटिंग दाखवलं नाही करा अर्थाने. काय शांत काय समजत नाही का लीगमध्ये खेळायचं नाही चांगलं असं काहीतरी या ठिकाणी ठरवून आलं की काय माहिती. खरं खिडूक पाडायला हाच खेळाडू 9 बॉलवरती 36 धावा ठोकल्या होत्या आणि तोच खेळाडू या मैदानावरती एकही षटकार त्याच्या बॅटमधून आला नाही.
समोरून मात्र विकास मात्रेच्या माध्यमातून एक चौकार आलेला आहे, 2 चौकार आलेले आहेत. शेवटचा या षटकामध्ये 2 चेंडू बाकी. जरूर वाईटचा इशारा आला पंचांचा. वाईटची एकदा जोडली जाईल धावसंख्येमध्ये. धावसंख्या पुढे सरकेल. 19 धावा. हर्षल भगत. आता दुसऱ्यांची मजा घ्यावी लागेल. आपण आता बाहेर झालो. आता दुसऱ्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या, दुसऱ्यांची केचाकेची करायची आपण आता. बॉस सीमारेषा बाहेर पाठवलाय. विकास मात्रेच्या बॅटमधून आलाय दमदार फटका. तीच बॅटिंग, तोच दरारा कायम ठेवत असताना 20 वर्षापूर्वीचा विकास आपल्याला पाहायला मिळेल. येतो षटकार. विकास मात्रे असतील, त्याचबरोबर अनेक सारे खेळाडू आज त्यांचे खेळत नाही. त्यामध्ये अनिल पाटील होते, स्वामी पाटील सुद्धा चांगले खेळाडू होते. आणि चांगला स्ट्रोक आणि या वेळेला मात्र चेंडू पकडला गेलाय. फलंदाज होईल बाद. झेल पकडलाय. हॅलो ना, आहे चालू, आहे चालू करा. असं असं ना ना ना, 100 आहे माझी. नाही कॉमेंट चालू आहे ना अजून. धावा तिला मला कामाला जाणार आहे. 12 वाजता जायला लागेल मला. फक्त करू घ्या, मग करूया. हां 9 वाजता मला कॉल कर. 9 वाजता. हां हो हो बरोबर बरोबर. हो चालेल 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 ठीक आहे. इथे मात्र कुपनची व्यवस्था चालू आहे लकी ड्रॉसाठी. हर्षल भगत जरा फिरव ना जरा. आता तुझ्याकडे वेळ भरपूर आहे. कुपन स्वप्नील आलेले आहेत. आडनाव माहिती नाही. स्वप्नील. पुढचा बॉल ऑन साईडला केला जातो. चेंडू मात्र वाईटचा इशारा. शेवटचा अंतिम षटक शिल्लक आहे. या षटकामध्ये मात्र सुरुवात वाईटने झाली आहे. धावसंख्या 26 वरती. सकाळपासून पाय दुखत आहेत श्रीजे. चांगला स्ट्रोक. यशवंत पाटील आपली ओळख पटवून देत असताना ठोकलाय षटकार. नक्की ते यशवंत पाटीलला राग आला वाटतं, कारण आज मी म्हटलो आताच की यशवंत पाटीलच्या बॅटमधून षटकार काय येत नाहीत आणि आता मात्र षटकार ठोकला. पहा टॅलेंट भरपूर आहे, क्लास चांगला आहे, मात्र आजचा फॉर्म थोडासा कमजोर होता. यावेळेस मात्र पप्पू कडू आलेले आहेत ऑन साईडला डीपमध्ये तैनात होत आहेत. मात्र इथे स्वप्नीलच्या गोलंदाजीवर टोकला षटकार. याही बॉलवरती चांगला स्ट्रोक. पप्पू कडू आहेत म्हटलं तर चेंडू लगेचच जाईल बॉलरच्या हातामध्ये. नो डाऊट चांगलं क्षेत्ररक्षण झालं पप्पू कडूच्या माध्यमातून. धावसंख्या या एका धाबेने 33 धावा. लिजेंड खेळाडू आता मात्र या ठिकाणी भडकलेत खऱ्या अर्थाने. चांगली फटकेबाजी. वालजीभाई आलेले आहेत व्यासपीठावरती. त्यांचं आम्ही खारघर प्रीमियर लीगमध्ये मनापासून स्वागत करत आहोत. चांगला स्ट्रोक भाई पाडलेच्या माध्यमातून पप्पू कडू धावतायत. नो डाऊट झेल मात्र सुटलेला आहे. बऱ्याच वर्षापासूनचा हा पहिला जल सुटला असेल पप्पू कडूच्या माध्यमातून, कारण धाबी जवळजवळ 20 पावलांची घेतली आणि त्यामुळे हा जल सुटला. तर 2 धाबा जोडल्या धावसंख्येमध्ये 35 धाबा झाल्यात. चेंडू शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत अजून. भरपूर या ठिकाणी चेंडू शिल्लक आहेत. पुढचा बॉल भाई पाडलीच्या बॅटमधून सीमा रेषा पार झाला नाही बॉल. झेल सुटला मात्र मधुरच्या माध्यमातून. जीवनदान मिळालं. लकी ड्रॉ जरूर भरा. डबल डबल नावं लिहू नका. अजून बुक आहेत आमच्याकडे. आहेत बुक आहे बाकी. जा फिरव जा आणि अजून एक ने जा. या धावा 3 घेतल्या का की एकच? एकच काढली, कारण बॉल लगेच आला ना. शेवटचे 2 बॉल शिल्लक. यशवंत पाटील अजून एखादा घणाघाती प्रहार करू शकेल का? आणि तो केलाय. या बॉलवरती या ठिकाणी आलाय चौकार. नीरज मला वाटतं मागे होता. भरपूर सारे यंगस्टर आहेत, त्यांना मात्र संधी मिळालेली आहे.
भरपूर यंगस्टरनी चांगली संधीचं सोनं केलं आहे, चांगली गोलंदाजी केली, फिल्डिंग चांगली केली आहे. मात्र काही यंगस्टर आहेत ते मात्र इकडे तिकडे फिरतायत, मजा घेत आहेत, फक्त पाणी मागतात आमच्याकडून, बाटल द्या, पाणी द्या. चांगला स्ट्रोक, पुन्हा एकदा सीमारेषे लगत फील्ड केला, जबरदस्त क्षेत्ररक्षण. पप्पू यांचा मुलगा आहे, मुलगा आणि वडील समोर समोर फिल्डर आहेत दोन्ही, स्वराज. आणि इथे काय घडलंय, चौकार अडवला आहे, मात्र चौकार येतो की काय, 3 झालेले आहे, चौथी येईल की काय, आणि 3 धावा झाल्या. मी वाट पाहत होतो पप्पू कोडे यांचा सुपुत्र आहे कुठे, त्यांनी समोर झाकून ठेवला त्याला. 3 धावा जोडल्या गेल्या, धावसंख्येमध्ये धावसंख्या झाली आहे 43 आणि 44 धावा करायच्या 3 षटकांमध्ये. लिजेंड खेळाडू आपली लाज राखतील का एक सामना जिंकून. तर दुसऱ्या बाजूने मधुरच्या टीमला सुद्धा संधी असेल की त्याचा संघ जर जिंकला तर त्याला सुद्धा लकी ड्रॉमध्ये जाता येईल. मात्र पाहूया, एक मात्र संघ ठरला आहे, तो मात्र सहजपणे 3 सामने जिंकून इथून मात्र पुढचा प्रवास त्यांचा सोपा झालेला आहे. सूरज पाटीलचा वॉरियर संघ. चव्वेचाळीस धावसंख्येची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. मात्र लिजेंड खेळाडूंच्या माध्यमातून कसा केले, 44 पाहिजेत. लिजेंड खेळाडू आता मात्र ताकदीने उतरलेत, सर्व खेळाडू इकडून तिकडून त्यांनी बोलवलेत. पुढील शो मॅच कशा प्रकारे होईल हे मात्र यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे विशाल, कारण इतर संघांना सुद्धा थोडं घरं जाऊन यायचं असेल तर येऊ शकतात. पृथ्वी आईस्क्रीम स्वतः एकटाच खातोय, मजा घेतोय मॅचची. त्याची टीम पोचली मला वाटते ना पृथ्वी, आता काय टेन्शन नाही, ट्रॉफी तुमचीच आहे. मॅच ऑन करा. सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. मधुर कडू आणि त्याच्या जोडीने फलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकेल. जय पाटील. बॉल पाहिजे का, स्टार्ट करायची आहे मॅच. भरपूर वेळ घेतलाय आपण गेम प्लॅनिंग करायसाठी. मधुर आणि जय पाटील बॅटिंगसाठी, समोरून मात्र गणेश पाटील विकेट किपिंग करत असताना दिसतील आपल्याला ड्रेस कोडमध्ये. गेले 5 रात्री चांगली जेवणाची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून पाहिली आपण. एक उत्कृष्ट आचारी, वडापावचा सुद्धा एक चांगला व्यवसाय त्यांचा आहे. आणि आज पाहू शकाल त्यांना इथे विकेट किपिंग करत असताना. 44चं टार्गेट आहे. समोर गोलंदाज महेश भोईर. पहिलाच बॉल, बॅटची लेडिंग येत लागली आहे. इथे मात्र धोका निर्माण होऊ शकला असता जय पाटीलला.
चेंडूपैकी आलेली आहे. एक धाव जरूर झाली असती, मात्र कोणत्याही प्रकारचा इशारा नाही आला. डॉट बॉलने सांगता सुरुवात झाली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा महेश भोईरचा. मधूसाठी ऑन साईडला. इथे मात्र झेल होण्याचा संभव आणि नो डाऊट सेकंड ट्राय मध्ये भाई पाटीलच्या हातामध्ये झेल निसटलाय. झेल सुटला. 2 धावाही झाल्या. प्रयत्न चांगला होता. 10-15 पावलाचा रनअप होता. उंचीवर झेल होता. झेल मात्र सुटलाय. पुढून एकदा संधी असेल जीवनदान लाभल्यानंतर मधुरला. पाहूया कशा प्रकारचा खेळ होतोय. अजून सुद्धा बॉल भाई पाटील यांच्या दिशेने आलाय. धाव एक जोडली जाते धावसंख्येमध्ये. तिथून मात्र सिंगलचा इशारा आला. सिंगल झाली धावसंख्या. 3 ने पुढे सरक असताना पाहायला मिळते. अजूनही मैदानामध्ये कोण जिंकेल कोण हरेल काय काय. पुढच्याच बॉलवरती चांगला फटका. त्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षण होते. इथे मात्र चांगली चेंडूपैकी आली यशवंत पाटीलची. जेवढी चांगली फलंदाजी तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण सातत्याने आपण पाहतो यशवंत पाटीलचा. फ्लेक्झिबल शरीरयष्टी आहे त्यांची. कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही ठिकाणी फिल्डिंग लावा, गोलंदाजी द्या, फलंदाजी द्या, त्यांची तयारी असते. यावेळी चांगला स्ट्रोक. यशवंत पाटील सज्ज. नो डाऊट फलंदाज होईल बाद. झेल पकडला गेलाय. तसं आउट होईल ना तशी धाव घ्यायला पाहिजे. असं या ठिकाणी क्रिकेटमध्ये आपल्याला टाइम वेस्ट न करता फलंदाजांनी तयार राहायचं आहे. चाललेत फलंदाज मला वाटतं अमित हरिभक्त पारायण आहेत. स्वतः भजन सम्राट आहेत. पद्माकर बुवा यांचे सुपुत्र आणि एकीकडे आपल्या स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये बालकृष्ण बुवा कडू यांचे सुपुत्र. हरिभक्त पारायण भरपूर जोडले गेलेत आणि त्याचबरोबर हरिभक्त पारायण राममामा पाटील यांचे सुपुत्र भाई पाटील. हॅलो हॅलो. यापुढे ज्यांचे पॉईंट सेम झालेत ग्रुप ए मधले, तर आपण त्यांचा चिठ्ठ्या उडवून 2 टीम सेमीफायनलसाठी पाठवणार आहोत. तर कॅप्टननी इथं हजर राहावे. स्कोर पॉईंट लेवल झाली तर आपण या ठिकाणी नक्कीच चिठ्ठ्या उडवणार आहे, त्याची दक्षता घ्या. पुढच्या बॉलवरती संधी निर्माण झाली होती आणि तिथे मात्र पहा गणेश पाटीलने किती अचूक थ्रो टिपला होता. चांगला थ्रो मारला होता. पहा इथून पुढे आपण पाहू शकतो पोर्टिपलस टीमला संधी नाही जिंकली तरी सुद्धा उल्हास आणि उत्साह किती आहे पहा. त्यांना जिंकणं, स्वतःची लाज राखणं खूप गरजेचं असणार आहे ही मॅच जिंकून. कारण एक मात्र संघ आपण 3 सामने पराभूत होताना पाहिला ऋषी भगतचा आणि त्यानंतर लेजंड खेळाडूंचा होऊ शकतो. मात्र लेजंड खेळाडूने हा सामना जिंकला तर तिथून मात्र स्वतःच्या संघाची लाज राखू शकतात ते संघ आणि तोच प्रयत्न त्यांचा चालू आहे. कारण वारंवार क्षेत्ररक्षण चांगलं होताना पाहायला मिळतं. गोलंदाजी चांगली दाखल केली. मैदानावरती फक्त धावा दिल्या 5 धावा 1 विकेट ही गोलंदाजी राहिली आहे आणि आता 39 धावा करायच्या आहेत 2 षटकांमध्ये. म्हणजे लेजंड खेळाडूंना संधी असणार आहे मॅच जिंकण्याची. पुन्हा एकदा यशवंत पाटील ज्यांचा आपण उल्लेख केला होता. बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग आणि फिल्डिंग करत असताना सुद्धा सातत्याने चांगला फिल्डिंग एफर्ट्स प्रयत्न चांगला आपल्याला दिसतो. आणि या वेळेला आपण पाहतो मैदानात यशवंत पाटील गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. समोर मात्र अमित पाटील आणि अजय पाटील सर्वच पाटील बंधू मैदानावरती पाहायला मिळतील. मात्र कशा प्रकारे गोलंदाजी साकारतील. चला महेश भैर उशीर घेऊ नका, लगेच फिल्डिंग लावून घ्या, मॅच चालू करा. कारण भरपूर उशीर घेतला आहात आपण. बरोबर 9:15 वाजलेत. 10ची वेळ होती आणि मात्र अजूनही 2-3 मॅच शिल्लक आहेत. जुना बॉल आमच्याकडे नाहीत. आमच्याकडे बॉल गेला तो बॉल येतच नाही परत. जुना होऊन बॉल येतच नाही इकडे. भरपूर बॉल हरवलेत. जवळजवळ प्रत्येक लहान मुलाकडे एक बॉल असेल एवढे बॉल गेलेत. यशवंत पाटीलचा पुढचा बॉल अमित पाटीलच्या माध्यमातून चांगला स्ट्रोक. तिथून क्षेत्ररक्षक चेंडू फेकतील तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. ना आता लकी ड्रॉ आहे ना. आता लकी ड्रॉ होणार आहे. सूरजचा संघ मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल झाला आहे. लकी ड्रॉ होईल त्यामध्ये कशा प्रकारचे या ठिकाणी कॅल्क्युलेशन असेल तो आपण पाहू शकताय. कट केला होता तिथे मात्र सिंगल पूर्ण झाली.
8 धावसंख्या लागलेली आहे मैदानामध्ये आतापर्यंत. करायच्या आहेत त्या मात्र 44. लकी ड्रॉसाठी बुक संपला असेल तर अजून बुक बाकी आहे एक. चांगला स्ट्रोक, लांबी कमी, उंची जास्त, झेल पकडला जाईल. नो डाऊट गणेश पाटील. बच्चा यांच्यासाठी टाळ्या वाजवूया आपण. 5 रात्रीमध्ये जेवणाची व्यवस्था आणि आज खेळत असताना फिल्डिंगमध्ये जबरदस्त कामगिरी. गणेश पाटील यांनी पकडला झेल. जा पूर्ण जा परत. संपले का? अजून पाहिजे असतं कोणाला तर घेऊन शकता ना. जा ना अजून, जा ना. जाऊ दे. काय काय पाहिजे तुमच्या? मला वाटतं 2 हारले आहेत ना तुम्ही, त्याच्यामुळे 2-2 जिंकले. त्यांचा लकी ड्रॉ केला जाईल. विशाल 1-1 का 2-2 असं आहे का? 1-1 साठी सुद्धा आहे का? ओके, तेव्हाच प्रयत्न भरपूर जोरदार चालू आहेत. गणेश पाटीलला बोलून आणलं त्यांनी घरून, चला एक्स्ट्रॅक्शन करा, आणि चांगलं एक्स्ट्रॅक्शन केलं आहे. मी जवळजवळ 20 ते 25 वर्षापासून पाहतो एक्स्ट्रॅक्शन करतायत. आणि हा चांगला फटका कट करणारा. इथे मात्र फिल्डिंग डिपार्टमेंट बाहेरून मागवले मला वाटतं. सपोर्ट करतात विनय भगत. विनयने सुद्धा 1 जिंकली का? आता मात्र धावसंख्या जाऊन पुढे 10 वरती. अजूनही 33ची आवश्यकता आहे. पुढचा चेंडू यशवंत पाटीलचा आहे. चांगला स्ट्रोक स्वप्निलाच्या माध्यमातून. झेल होण्याचा स्तंभ मात्र झेल 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये पडला आणि त्यानंतर मात्र 2 धावा सहजपणे धावून काढल्या. 12ही धावसंख्या नोंदवली आतापर्यंत. आणि धावसंख्या झाली ती मात्र 12. आता करायच्या आहेत येणाऱ्या एका षटकामध्ये 32 धावा पाहिजेत. फक्त 1 चेंडू निर्धाव करायचा आहे. उर्वरित मात्र कार्य जरी ती 5 षटकाला लगावले तरी सुद्धा धावा ओढू शकणार नाही, कारण 2 ओव्हरमध्ये 12 केलेत आणि त्याच संघाला 6 चेंडूमध्ये 32 करायचे आहेत. व्हायला काय 36 होतात, 35 होतात, 39 धावा सुद्धा झालेल्या आहेत. मात्र तशी परिस्थिती इथे दिसत नाही मैदानावरती, कारण भाई पाटील आलेत गोलंदाजीला. पहिला बॉल डिलिव्हर केल्यानंतर बॉलला खेळून काढले ऑन साईडला. इथून आला चौकार अमितच्या बॅटमधून. प्रवीण पाटील आयोजक नावलय फेमस झाला. राजन पाटील यांना बॅटिंग लाई मला वाटतं आज, फक्त फिल्डिंगसाठी. कमी तिथं आम्ही. किपिंग काय जबरदस्त. मी नुसतीच तारीफ करत नाही, कारण मी त्यांचा खेळ पाहिला जवळून. ज्या वेळेला 90च्या शतकामध्ये कारगर टीम जेव्हा फॉर्ममध्ये होती त्यावेळेला किपिंग करत होते गणेश पाटील. त्यावेळेला जे खेळाडू आहेत ना, ते खेळाडू आता त्यांनी खेळही सोडला आहे. तेव्हा मला वाटतं यशवंत पाटील सुद्धा नव्हते संघामध्ये, त्या वेळेपासून खेळत आहेत ते. अगदी 50+ आज आलेले आहेत आज. आणि त्यांचाही खेळ पाहतो आपण किपिंग करत असताना. पुढचा बॉल भाई पाटीलचा, बॉलला फिरकावून दिलंय व्यासपीठावरती. स्वप्नील यांच्या बॅटमधून आलाय षटकार. आता आवश्यकता आहे येणारे बॉल 2. भरपूर सारे धावा आवश्यक आहेत. मला तर लेजंड खेळाडू असे तसे जिंकलेले आहेत, तर एकतर्फी जिंकलेत असं वाटायला लागलंय. अजूनही प्रयत्न चालू होते मधुरच्या टीमचे, मात्र आता फिल्डिंग सुद्धा लावली नाही. बातचीत करतात फिल्डिंग. एवढा कॉन्फिडन्स आहे की आम्ही जिंकलो. आता पुढील सत्रामध्ये पाहूया कशा प्रकारे लकी ड्रॉ केला जाईल. शेवटचा बॉल शिल्लक. बॉल आलाय डॉट. कोणत्या प्रकारची धाव नाही आणि 20 धावांनी जिंकलाय लिजेंड टायगर 11 संघ खारघर. प्रीमियर लीग चषक लागलाय गाला. खारघर प्रीमियर लीग चषक लागलाय गाजायाला. चषक आहे तो मानाचा खारघर या शहराला. बोला.